हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी बारीक बरा, अर्धी वाटी साखर, विलायची मिक्सरमधून काढून घ्यायची आहे थोडीशी साखर टाकून, पिस्ता, 2 चमचे तूप, बदाम, मनुके आणि काजू। चला तर मग सर्वात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लासाचा अंदाजाने पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आणि हे पाण्याला छान उकळी करून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे। गॅस बंद करून ह्याला झाकून एका साईडला ठेवून द्यायचं आहे। दुसरीकडे एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचे। तूप छान गरम झालं की आपल्याला लागेलच त्याच्यामध्ये 1 वाटी गरा ॲड करायचा आहे आणि ह्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे। कंटिन्युअसली हलवत राहायचे, नाहीतर गरा करपला जातो। आपल्याला छान ह्याला कलर येईपर्यंत भाजायचा आहे। तुपाचा छान वास येतोय, तुम्ही पाहू शकता किती छान भाजलेला आहे, कलर पण छान आलेला आहे। आता याच्यामध्येच आपल्याला आपले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। मनुके, बदाम, मी थोडेसे बदाम, काजू आणि पिस्ता काढू ठेवलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात। ह्याला पण 2 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता आपले ड्रायफ्रूट्स आणि गरा छान भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। उकळलेलं साखरेचं पाणी आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचंय। पाणी टाकलं की लगेचच आपल्याला झाकून ठेवायचे 2 मिनिटासाठी। 2 मिनिट झालेले आहेत, आपण पाहून घेऊया। तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे, किती सुंदर दिसतोय पहा। वास पण तसाच मस्त येत होता घरामध्ये, एकदम सॉफ्ट झालाय, खूप छान झालाय। आता ह्याला 2 मिनिटं कंटिन्युअसली हलवत आपल्याला आणखीन परतायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला आपली विलायची जी वाटून घेतलेली आहे ती टाकायची आहे। मी याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे ती व्हाईट दिसते। साखर टाकून मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्याला आणखीन 1 मिनिट छान हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला शिरा तयार आहे। आपण प्लेटिंग करून घेऊया। जे आपण काजू, बदाम, पिस्ता ठेवले होते ते प्लेटिंग करताना त्याच्यावरती ॲड करा, गार्निश करा आणि थोडंसं खोबर पण टाका। तुम्हाला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण नंतर भेटूया। तोपर्यंत थँक्यू।